स्टुडंट्स फक्त शिकायला जात नाहीत, तर तो एक्सपिरियन्स घ्यायला जातात. संकल्प जसा आहे त्यानुसार तरी ते शापाकडेच थोडंसं जास्त झुकतंय. फार काही अ, हाती लागलं नाही. यावेळेला अर्थसंकल्पासाठी एक वेगळा प्रयोग करायचा विचार लोकसत्तेतल्या आमच्या सगळ्या सहकार्यांनी आम्ही केला असा, की गेले काही महिने सातत्यानं तरुणांचा देश, तरुणाई वगैरे वगैरे असे शब्द वापरले जात आहेत आणि झेनझी आणि मिलेनियल्स हे शब्द पण अनेकदा अलीकडच्या काळामध्ये पाठोपाठ वापरले गेले. तर अर्थसंकल्प सादर होतो आहे, त्यामुळे ज्यांच्या पिढीसाठी हे सगळं चालू आहे असं सांगितलं जातं, त्या पिढीला काय वाटतं, हा एक प्रयत्न म्हटलं या निमित्तानं आपण करूया. आणि दरवर्षी लोकसत्ता अर्थसंकल्पाची जी मांडणी ही वेगवेगळ्या कल्पना घेऊन करत असतं. कधी लेखक असतात, कवी असतात, नाटकांची शीर्षकं असतात, सिनेमाचं काही महत्त्वाचं घडलेलं असतं तर ते असतं. तर यावर्षी हा प्रयोग आपण करतो आहे. अर्थसंकल्प बघताना आपण सगळेच एकत्र अर्थसंकल्प इथे बघितलेला आहे, सगळे भाषणं तुमच्यात एकत्रच झालेलं आहे. तुम्हाला अर्थसंकल्प पाहताना तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या त्या तुम्ही उद्याच्या अंकामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आणि आत्ता आपण हा जो काही एक प्रयोग करतो आहे त्याच्यात तुमच्या नजरेतनं, तुमच्या विचारातनं अर्थसंकल्पविषयक आपल्याला जे काही जाणीवा असतात, असायला हव्यात असं वाटतं, तसं काही हाताला लागलं का? आणि जे काही लागलं असेल ते तुम्ही मोकळेपणाने बोलावं एवढीच अपेक्षा. अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला ना की 40% शाप, 40% वरदान आणि मग 20%मध्ये वरदाने ठरता ठरता शाप कसा ठरू शकतो आणि शाप ठरता ठरता वरदान कसं करता येईल असं एक संतुलन करण्याकडे कल असतो. तुम्हाला म्हणजे आता बघितची आता तुमची जी काही प्रतिक्रिया आली ती व्यक्त करत असताना चांगलं आणि वाईट दोन्हीचं काहीतरी असायला हवं असं काही मनामध्ये होतं का तुमच्या? म्हणजे असं संतुलन आपण साधायला हवं वगैरे असं? नाही. मला असं वाटतं की खूप स्केप्टिकल राहणं पण बरोबर नाही आहे आणि कम्प्लिटली कन्फॉर्मिझमकडे झुकणं पण बरोबर नाही आहे. दोन्ही गोष्टी खूप एक्स्ट्रीम एंड्स आहेत आणि दोन्ही गोष्टींपासून आपण एक डिस्टन्स आपलं असायला हवं असं मला वाटतं. सो सो आय एम ऑलवेज क्रिटिकल ऑफ द पास्ट अँड न्यूट्रल अबाउट द फ्युचर. म्हणजे असं ते खरं तर अर्थसंकल्पावर पण डिपेंड होतं, की किती टक्के शाप आणि किती टक्के वरदान ठरणार ते. पण आता तो अर्थसंकल्प जसा आहे त्यानुसार तरी ते शापाकडेच थोडंसं जास्त झुकतंय. फार काही हाती लागलं नाही असंच आहे. आणि चांगल्या गोष्टी म्हणजे ज्याच्या वरदानाबद्दल आहे, चांगल्या गोष्टी तर ते कसं आहे, शेवटी आपलं सरकार आहे, आपलाच देश आहे. त्यामुळे चांगलं काहीतरी असेलच असं म्हणून किंवा हवंय आपल्याला म्हणून त्यातनं शोधण्याचा प्रयत्न तर करावा लागतो. तो केला. थोडंफार आहे अगदी, पण पुन्हा तेच आहे की ते आत्ता फक्त कागदावर किंवा बोलण्यापुरतं, भाषणापुरतं किती आहे आणि पुढे होणार किती आहे यावर सगळं डिपेंड आहे ते. नुसतंच बोलून चालत नाही, तर त्याची कृती ही अंमलात आली तरच त्याला ते सार्थ लाभेल असं मला वाटतं. कारण की फक्त बोलणं आणि करणं यात खूप फरक आहे. तू सायकियाट्रिस्ट त्या शाखेची विद्यार्थिनी आहेस ना, तर अर्थसंकल्प आणि मानसिकता लोकांची किंवा किंवा मनोभूमिका तयार करण्यासाठी किंवा मानसिकता घडवण्यासाठी अर्थसंकल्प उपयोगी ठरतो किंवा वापरता येऊ शकतो किंवा वापरला जातो आहे, अशा नजरेत तुला काही त्याच्यामध्ये वाटतं असं? मी अभिजित पण काय अभिजित काय म्हणत होता? बरोबर. म्हणजे प्रत्येक अर्थसंकल्प हा भारतीयांची एक मनोभूमिका तयार करतोय का, कंडिशनिंग करतोय का मानसिक. आता ते जर औषधांची किंमत कमी झाली तर ठीक वाटेल असं हे वाटतं. पण औषधं काय फक्त मानवोपचाराची भारत ही सुद्धा अखेर अर्थसंकल्पात सारखी येणारी हे असते, टर्म असते. आता त्यांनी रिफॉर्म एक्सप्रेस असा शब्द वापरला. या टर्म्स ही नॅरेटिव्ह तुम्हाला अर्थसंकल्प देतो ना, तुमच्या गळा मनात उतरवतो एक प्रकारे. ते जे आहे ते युवा शक्ती ड्रिव्हन
युवाशक्ती युवाशक्ती ड्रिव्हन असं म्हणतानाच पहिलाच तिथेच हे होतं की आपल्या काहीतरी तरुणांसाठी आहे काहीतरी. पुढे त्याच्या मायक्रो डिटेलिंग मध्ये खूप लोक जातात असं नाही. तर सर म्हणाले तसं की ते मानसिक एक परिणाम साध्य करण्याचा एक मार्ग आहे अर्थसंकल्प, असं तुझ्या, कारण तू सायकोलॉजी स्टुडंट आहेस म्हणून. तर तुझं काय त्याच्यावर हे वाटतं, तुला काय वाटतं त्याबद्दल? नाही, तुला अगदी वेगळाच प्रश्न विचारतो की अर्थमंत्री ही मानसोपचार शाखेची पदवीधर किंवा त्यातला अभ्यास केलेली आहे, तर अर्थसंकल्प सादर करताना ती आपल्या ह्या ज्ञानाचा उपयोग अर्थविषयक मांडणीमध्ये करेल का, आणि करत असेल तर कशी करेल, आणि नाही करणार असेल तर त्याचं कारण काय, तुला काय वाटतं? म्हणजे सायकोलॉजिकली दृष्ट्या विचार करायला बघितलं तर त्यांनी ते करायलाच पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी तसं, कारण की शेवटी हे बोल हे समाजाचे आहेत आणि आपण तेच ऐकायला पाहिजेत असं मला वाटतं. तू आता उद्या तूच अर्थमंत्री झालीस तर तू इकॉनॉमिक्स केवढं वापरशील आणि सायकोलॉजी केवढं वापरशील? काय एवढा विचार नाही केलेला आहे सर? जाऊ दे, अर्थमंत्री नाही व्हायचं आपल्याला. थोडासा तुझ्याच तुमची जनरेशन खूप जास्त वेगवेगळ्या स्ट्रेसला तोंड देते. ते सगळं ते सगळं नाही, पण त्यातला काही भाग याच्यात कुठेतरी ॲड्रेस होतं. म्हणजे त्यांनी घोषणा केली की काही उत्तरेकडे काही सेंटर्स आम्ही करू किंवा, पण पर्टिक्युलरली तरुणाई ज्या ज्या स्ट्रेसमध्ये किंवा ज्या डिप्रेशनला तोंड देते ते ॲड्रेस होतं असं वाटतं. आता जो स्ट्रेस आहे लोकांना तो त्यांचाच त्यांनी काही कोर केला तर मग ते बरं राहील. कारण की खूप स्ट्रेस मना माणूस जात असतो, म्हणजे तो प्रत्येकाशी बोलूही शकत नाही की आपल्याला काय स्ट्रेस आहे. आणि आपल्याला आपला स्ट्रेस आहे याचा म्हणजे आपल्याला टाइम मिळत नाही, आपल्यालाच आपला स्ट्रेस आहे हे ओळखण्यासाठी, असं मला वाटतं. नाही, लोकांचं जाऊ दे, तरुणांच्या स्ट्रेसविषयी बोलूया आपण. आमचं आम्ही बघून घेऊ आमच्या स्ट्रेसचा. पण तुमच्या पिढीच्या स्ट्रेसचं काय, तो असा एवढा महत्त्वाचा मुद्दा. कारण काय होतं की तरुणांसाठी काही करायचं म्हणजे एक छान चांगल्या गोष्टी करायच्या, ते करणं आवश्यकच असतं, कर्तव्यच आहे ते. पण त्याचबरोबरीनं ही जी आव्हानं आहेत, जी रसिका म्हणाली की ती त्यांना सामोरं जावं लागतंय. इन्फ्रास्ट्रक्चर हे एवढं पण गरजेचं नाहीये. शिक्षण महत्वाचं आहे असं मला, जे काही आपण मुलांना देतो ते महत्वाचं आहे. फक्त हे डी.वाय. पाटील कॉलेजसारखे मोठे मोठे जे कॉलेजेस आहेत ते उभारून चांगलं हे करून काही घडेलच असं नाही. कारण की त्याच्या फीया पण वाढायला लागल्यात आणि आम्ही मराठी शाळेतली मुलं ही 30,000 रुपये देऊन हे फीया देऊन आलेलो आहोत. तर आणि फी बद्दल बोलणंच हे आता आपण धरू शकत नाही. कारण की 1 लाख 2 लाख म्हणजे माणसाने जगायचं कसं हा मुद्दा आलेला आहे. तू माणसांकडे काय आवडते, मी तरुणांकडे येतोय. एनिवे, आता बजेटचे फायदे आणि तोटे आहेच. त्याचं एक उदाहरण सांगतो. त्यांनी असं सांगितलंय की हायस्पीड रेल्वे गाडी उभा राहायचे. आता मला पुण्यावरून भुसावळा जायचं आहे, तर ती वंदे भारत एक्सप्रेस आहे, तिथं 1500 रुपये भाडं आहे. माझ्या खिशात तेवढं नाही. ज्यांच्या खिशात तेवढे पैसे आहेत ते त्या रेल्वेत बसतील आणि टायमावर पोहोचतील. आणि माझ्या खिशात कमी असल्यावर मी 180 तिकीट काढेल आणि जनरलमध्ये जाईल आणि भुसावळा जाईल. तर याचे फायदे काही मोजक्या लोकांना आहेच, तर ते फायदे त्यांना फारच आहे. नंतर जास्त करून तर तोटेच आहे. दुसरं एक असं आहे की त्यांनी असा उल्लेख केला आहे की टेक्स्टाईल हब उभा राहायचा. आता टेक्स्टाईल उभा राहायचं म्हटलं म्हणजे जे मोठमोठे व्यापारी आहेत तर त्यांना आता खूपच आनंद झाला आहे, कारण त्यांच्याजवळ ऑलरेडी मोठमोठे गोडाऊन आहेत. आता मी जिथं राहतो त्याच्या आजूबाजूला मोठमोठे गोडाऊन आहेत. ते काय करतात, आमच्याकडून मका घेतात, साठवतात, कापूस घेतात, तूर घेतात, साठवतात आणि जसे भाव वाढले तसं ते विकतात. म्हणजे त्यांचा फायदा झालाच. आम्हाला तर जे भाव आहे त्या भावात विकणं आलंच. कारण शेतकऱ्यांचं असं असतं की त्यांना इन्स्टंट पैसे वाढतात, घर खर्च चालवणं किंवा त्यांचं जे काही रोजचं आहे. तर काहींच्या दृष्टीनं त्याच्यात फायदा आहेच आणि काहींच्या दृष्टीनं म्हणजे बऱ्याच जणांना तर त्याचा काही फायदा नाहीच.
त्याच्यामध्ये व्यापारी वर्ग खूपच खुश झालेला असेल असं मला वाटतं. तुला मेथीची भाजीचा तो मुद्दा मस्त मांडला असतो, 10 रुपयाची भेंडी. एक फक्त तुला असं वाटतं अजून की ग्रामीण भागातली जेन्सी आणि शहरी भागातली जेन्सी याच्यातला फरक आहे आणि तो कुठेतरी त्या दोन्हीचा विचार होतोय. आता ग्रामीण भागाचे जे झेंजे आहे सर, त्याच्यामध्ये ते त्यांना खूप राग येतो, पण ऍक्च्युली तो मार्ग सापडत नाही त्यांना की हा राग कसा व्यक्त करायचा. आता नोकऱ्या नाहीत ग्रामीण भागात, असं झालंय की मुलांचे लग्न पण होत नाही, नोकऱ्या नाहीत, फक्त त्यांच्यामध्ये तो राग आहे सरकार विरुद्ध, पण त्यांना तो मार्ग सापडत नाही. आणि शहरामध्ये ऍक्च्युली बरेच मार्ग असतात, ते रस्त्यावर उतरतात, आंदोलन करतात, त्यांना माहिती असतं कोणत्या प्रकारचे आंदोलन करायचे, पेपरामध्ये लेख देतील किंवा सोशल मीडिया वापरतील. तर दोघांमध्ये हे अंतर आहे. पण ऍक्च्युली केव्हा ना केव्हा तरी ते फुटेल असं वाटतं. हा असं वाटतंय अचानकच फुटेल. पण आता काय, ते ग्रामीण भागातले असतील किंवा इकडे शहरातले असतील, रील तर सगळ्यांनाच करता येतात ना. रील्स तर सर एक मनोरंजन भाग आहे. आणि दुसरं म्हणजे म्हणजे व्यक्त होण्यासाठी म्हणतोय मी. हा. आता तुम्ही जो स्ट्रेसचा विषय सांगितला की जे मानसिक ताण वाढते, त्याचा एक तो सोपा मार्ग आहे की चला बा हे थोडं ताण कमी करण्यासाठी रील्स बनवा, ते चेक करत राहा किती लोकांनी बघितलं असं. तो एक मनोरंजनाचा भाग झालेला आहे. नाही, तोच प्रश्न आहे. मेंटल हेल्थची आता सगळी चर्चा होती. मेंटल हेल्थची काय कंगोरे काय ना, तुमची लक्षणं काय दिसतात तरुणांमध्ये? तुम्हाला वाटतं का नेमकं मेंटल हेल्थ बिघडलं, सामाजिक स्वास्थ्य बिघडले, नेमकं त्याची लक्षणं काय दिसत आहेत? मुळात ते आहे का किंवा नसेल तर आणखी दूर करण्यासाठी यांनी एखादे इन्स्टिट्यूट काढणं ते त्याच्यावर तो एकमेव उपाय आहे का? आणखी तुम्हाला काय उपाय सुचतात त्याच्यावर? नाही, मला वाटतं स्ट्रेस हा म्हणजे कमी अधिक फरकाने सगळ्यांनाच असतो. म्हणजे आपण ग्रामीण आणि शहर असा भेद त्याच्यात करायला नको. कारण शेतकरी फ्रस्ट्रेशनमध्ये असतो, त्याला डिप्रेशन येतं, तो आत्महत्या करतो. किंवा शहरात नोकरी धंद्याला आलेला मुलं नोकरी मिळत नाही किंवा कामावर काय झालं तर तो फाशी घेऊन रूममध्ये संपवतो. तर हे स्ट्रेसचे वेगवेगळे प्रकार आहेत. फक्त आपल्याकडे आत्ता असं दिसतंय की संवादाची जी रेषा आहे ती जवळपास संपलेली आहे आजच्या काळात. आणि माणसं धडपणे एकमेकांशी बोलत नाही आहेत किंवा आपलं म्हणणं समजून कोणतरी घेईल अशी व्यक्तीच्या शोधात आहेत, ती व्यक्ती त्यांना सापडत नाही. आणि मग हा सगळा कोलाहल कसा बाहेर काढायचा, तर ती साधनं त्यांच्याकडे पोचत नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मला माझ्या पिढीचं डिप्रेशन दिसतं तर मी लिहीन काहीतरी, मी कवितेतून व्यक्त होईल किंवा ही जरी माध्यमं माझ्यासमोर नसली तरी मी सोलो प्रवासाला जाईल, मी शास्त्रीय संगीत ऐकेन किंवा मी सोशल मीडियावर माझ्या भावना व्यक्त करेन किंवा मी या सगळ्यातलं काही न करता गप बसून राहीन. ही अशी वेगवेगळी माध्यमं आपल्यासमोर असताना सोशल मीडियाने आपल्याला असं पुश केलं एका अर्थाने की माझं डिप्रेशन आहे तर मी याला ग्लोरीफाय करतोय की काय, किंवा असं जे चाललंय ना ते मला वाटतं घातक आहे. आणि त्याच्याने तुमच्या ज्या सामाजिक धारणा आहेत त्याच्याविषयी फार कटुता निर्माण होते, एका समूहाविषयी, एका जातीविषयी, एका स्पेसिफिक व्यक्तीविषयी. तर हे सगळं गुंतागुंतीचं झालेलं असताना शहर आणि गाव असा फरक त्याच्यात करता येत नाही मुळात. कारण ग्रामीण भागातले सुद्धा त्याच स्टेजला जातात. म्हणजे ग्रामीण भागात आता आमच्या गुहागरपट्ट्यातलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर तिथे लोकांना रोजगारच नाही, पण गेल्या 25 वर्षांपासून तिथली माणसं मुंबईत येऊन लोकांच्या घरी धोंडी भांडी करून सेटल झाली आहेत. त्यांच्या नावावर आज घाटकोपर किंवा वाशीसारख्या भागांमध्ये स्वतःच्या नावावर फ्लॅट्स आहेत. पण त्यांची मुलं आज शिक्षणासाठी धडपड करतायत किंवा त्यांना चांगलं एज्युकेशन मिळावं यासाठी ते पालक धडपड करतायत. आणि शिक्षण मिळून सुद्धा त्यांची मुलं व्यवस्थित मार्गी लागलेली नाहीत. असं मार्गी लागणं हा त्यांचा वड आहे की मार्गी लाग म्हणून. तर असा मार्गी लागण्याच्या व्याख्या त्यांच्या कुटुंबाच्या काय आहेत आणि त्या मुलांच्या व्याख्या काय आहेत, आणि या दोन्ही व्याख्यांमध्ये त्या मुलाला नेमकं काय हवंय हे शोधण्याची स्पेस आपलं सामाजिक वातावरण त्याला निर्माण करू देत नाही. किंवा तसं होतं किंवा तशी व्हायला पाहिजे अशावर काहीतरी विचारपूर्वक मांडणी आपल्याकडून होत नाही. आपल्याकडे रविवारच्या पुरवण्यांमधून वेगवेगळ्या पद्धतीने जे सामाजिक, सोशल किंवा आर्थिक किंवा वेगवेगळ्या अंगाने जे आक्रमण केलं जातं त्यात या पिढीचं काय आहे आणि त्या पिढीला त्यांचं म्हणणं काय कशा पद्धतीने मांडता येईल आणि तशी स्पेस निर्माण करण्याची आव्हानं आपण स्वीकारतोय काय हे जर पाहिलं तर मला वाटतं हे मुद्दे आपोआप कमी येतील. आणि आपण स्वतःला आरशात पाहतो तसं वेगवेगळा माणूस स्वतःला आरशात पाहिल आणि त्यालाच कळेल की
आपल्या सामाजिक अवस्थेला जी कीड लागली आहे त्याच्यात हस्तक्षेप नोंदवणारे पण आपणच आहोत आणि जी लागली कीड त्याला कारणीभूत सुद्धा आपण आहोत. तर अशा कीड लागण्यापासून तर ते कीड कुणामुळे लागली याचं मधलं अंतर जर आपण पार केलं तर मला वाटतं हे सोशल स्ट्रक्चर जे आहे आणि डिप्रेशनचं आहे किंवा वेगवेगळ्या मनोभावना किंवा मनोविकार जे माणसाला लागलेले आहेत त्याच्याकडे माणूस आपसूक डोळसपणे पाहिल आणि ते पण गांभीर्याने पाहिल. ते तुम्हाला कोण असं वाटतं का की म्हणजे काय म्हणतात त्याला एक मुद्दाहून प्रश्न विचारतो की हे जेंजी फार कौतुक होतंय तुमचं, म्हणजे अगदीच प्रत्येक पिढीला त्यांच्या हो, अवस्था असतातच ना. अर्थातच, मग अर्थातच. तुमच्या अडचणींचं काय एवढी चर्चा करायची? काय म्हणजे तुमच्या अडचणींचं वेगळे पण काय एवढं? मला असं वाटतं की ह्याच्यात थोडासा फरक आहे की जेनझीच्या ज्या मेंटल हेल्थमधले अडचणी आहेत आणि पूर्वीच्या जनरेशनमधल्या ज्या अडचणी होत्या की जेनझी ही मोस्टली बऱ्याच जास्त प्रमाणात 2 भावंड किंवा एकटा भावंड, मी स्वतः एकटा भावंड आहे आणि मला भाऊ बहीण आणि आजी आजोबांना 3, 4, 5, 6 कधी कधी वर्षभर भेटलेलो पण नाही. सो आम्ही तिघच घरात असणार. तिघांमधले पण बाबा जॉब करतात, आई पण कुठेतरी जाते किंवा जॉब करत असते आणि माझा संबंध बाकी तसा कोणाशी नसतो. आणि माझ्या बऱ्याच मित्रांचं तसं असतं. शाळेमध्ये बोललं की टीचर्स ओरडतात, बसमध्ये बोललं की त्या बसमधल्या बाई ओरडतात, ट्युशनमध्ये बोललं की ट्युशनमधल्या मॅडम ओरडतात आणि खाली खेळायला गेलं की खेळण्यात आणि बोलण्यात किती वेळ घालवणार, तर त्यात पर्सनल काही बोलू शकतच नाही. त्याच्यामुळे एक जो पूर्वीच्या जनरेशन्सकडे होता की एकत्र कुटुंब हे असल्यामुळे आईशी नाही बोलू शकलो तरी मावशीशी बोलू शकतो, मावशीशी नाही बोलू शकलो तर आजोबांशी बोलू शकतो. पण सहज मुद्दा इंटरेस्टिंग आहे तुझा. पण ते एकत्र कुटुंबामध्ये जास्त रोमॅन्टिसायझेशन झालं असं नाही का वाटत? बायकांचे किती हाल व्हायचे हो. एकत्र कुटुंब. असं वाटतं याच्यात श्रीकांत आपले शशांक ओकांची अमुकचे स्वातंत्र्य नावाची कादंबरी आहे. तर त्या कादंबरी म्हणजे 1983 च्या शाळा आली पिढीतली कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये आई वडील दोन्ही नोकरीला. आता नोकरीला असल्यामुळे त्या मुलाचा सांभाळ कोण करणार म्हणून त्यांनी पर्याय निवडला की तो मुलगा पाळणा घरात राहील. आता अशा वातावरणात त्या मुलाचं किती बालपण उभं राहणार असा पेच प्रसंग त्या मुलाला पडतोय आणि घरच्यांकडून फोर्स येतोय की तू अकाउंटला जा म्हणून, कारण सीए झालास की तुझं काहीतरी सेटल होईल. तर मला वाटतं हे सगळे प्रश्न त्या पिढीचेच असतात. ते जेनझीचे स्पेसिफिक असा प्रश्न नाही. याच्यात जेनझीच्या बाबतीत हा मुद्दा तुझा खूपच चांगलाच आहे, महत्त्वाचाच आहे. पण असं करताना जुनं ते चांगलं, एकत्र कुटुंब, आजी असायची, मावशी असायची, मग काय आत्या असायची, मग ते काय घरातला गोतावळा सगळा. पण यामध्ये दुसरा मुद्दा असा असतो की यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याची हत्या होतेच ना. घरातल्या एकालाच कुणाला तरी व्यक्तिमत्व तयार करता येतं, बाकीचे सगळे त्याचे गुलाम असल्यासारखे किंवा दुय्यम पातळीवरतीच वागवले जातात. मग चांगलं वाईटामध्ये आपण विचार करावा का? मला वाटतं त्याचं जास्त हे म्हणणं शेअरिंग बद्दल होतं. शेअरिंग करणं हे एकट्या फॅमिलीमध्ये शेअरिंग करणं शक्य होत नाही आणि मग त्यामुळे ती मुलं वेगळ्या पद्धतीने ऑपरेट होत असं म्हणतात. बोल तू. हो, तर माझा मुद्दा तसाच होता. ऑफकोर्स कुठलीच सिस्टीम कम्प्लीट नव्हती. त्या सिस्टीम मध्ये तर आत्ताच्या सिस्टीम पेक्षा खूप जास्त फ्लॉज होते. पण झीनी जो मिळून की आमची मेंटल हेल्थ मध्ये आम्हाला बरेच त्रास होतात हा जो मुद्दा मांडलेला आहे ओव्हरऑल आणि जो बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, तर त्याच्यासाठीचं सोल्युशन किंवा ते का असं झालं ते माझं त्याच्यावरती तसं मत होतं की मार्क ट्वेन नावाचा विनोदी लेखक होऊन गेला. त्याचं एक खूप इंटरेस्टिंग वाक्य आहे. ते तुझ्या आईवडिलांना कदाचित माहिती असेल. त्यांनी असं लिहिलं की मी शाळा सोडली कारण माझ्या शालेय प्रगतीच्या आड यायला लागली. तुला शाळेत घातलंच नाही आईवडिलांना. तर त्या काळाकडे बघताना गेलो असतं तर जरा जास्त मज्जा करता आली असती वगैरे वगैरे असं वाटतं का हे झालं ते फायदेशीर झालं. आणि म्हणजे कारण तूच हा मुद्दा मानवी संबंधांचा काढलेला आहेस. तर शाळेत गेला असतास तर जास्त एक सामाजिक अभिसरण वगैरे असे गंभीर शब्द असतात. पण मित्रमैत्रिणी वगैरे वगैरे. आता खरं तर मी त्याच्याबद्दल असं नाही बोलू शकत कारण मी ते एक्सपिरियन्स केलं नाही. पण मी जेवढं बघितलंय तर मला आणि माझे जे बाकीचे जे मित्र होते की जे स्वतः शाळेत गेले, काही होते जे शाळेत नाही गेले, त्यांच्यामध्ये पण मी या सिमिलॅरिटीज ऑब्झर्व केल्या गेल्या की त्यांना पण प्रॉब्लेम्स होते. काही जणांना प्रॉब्लेम्स नव्हते. काही जण असे म्हणतात की नाही स्नेह तू शाळेत गेला नाही त्याच्यामुळे तू सोशल वाटत नाहीस आम्हाला. आणि काही जण म्हणतात नाही स्नेह तू खूप सोशल आहेस,
तुला आमच्यापेक्षा जास्त कारण छान तू गोष्टी डिप्राईव्ह करता आहेस, येतात. तुला सोशल मीडियाला नसल्यामुळे तू जास्त सोशल असू शकतोस. असं असं पण असू असं शकेल. आहे, पण मला ऍक्च्युअल रियालिटी काय आहे ते माहिती नाही, कारण की मी स्वतः तसा तेवढ्या शाळेत थोडासा शाळेत गेलो, पूर्ण असं ते एक्सपिरियन्स केलेलं नाहीये टू नो द ऍक्च्युअल डिफरन्स. पण ते अंगठे धरून उभं राहणं वगैरे तर जमतच नाही कधी तुला काही. मी केलंय, मी पहिले काही वर्ष गेलो होतो शाळेत, सो मार वगैरे खाल्लेला आहे, पट्टी पण वगैरे छडीने खाता वगैरे आहे. मार खाल्लेला आहे. मित्रांकडनं ऐकून तू मिस करतोस का शाळेचं वातावरण किंवा काही मित्रांकडनं ऐकत असलं शाळेत आणि काय मजा करतो? म्हणजे रोज उठून मिस नाही करायचो, कारण की शाळेचा जो सगळ्यात पहिला प्रॉब्लेम होता की लवकर उठायला लागायचा. ते तर काय मला करावंच लागायचं नाही, मी मला पाहिजे त्या वेळेला उठायचो. सो रोज रोज नाही व्हायचं, पण कधीतरी नक्की व्हायचं की अरे यार शाळेत जायला पाहिजे होतं, किंवा कधी कधी वाटायचं अरे बाबा बरं झालं शाळेत नाही गेलो. पण हा तुला चॉईस होता का? होता चॉईस होता. आणि शाळा म्हणजे तुझ्या पिढीतल्या का तेव्हा खूप म्हणजे एरवीच फ्रिवलसच होत आहेत, काहीतरी प्रोजेक्ट कसे करतायत माहिती आहे आपल्याला वगैरे, हे पण तू बघत होतास का, म्हणजे क्रिटिकली बघत होतास का स्कूलिंगकडे? स्कूलिंगकडे म्हणजे स्कूलिंगच्या सिस्टीम मध्ये तू नव्हतास आणि तू बाहेर होतास, बाहेरचा व्हांटेज पॉईंट तुला मिळाला, बरोबर. आणि आता स्कूलिंगच्या सिस्टीम मध्ये जे आहे ते कसे करतायत आणि म्हणजे आत्ताचं स्कूलिंग कसं चाललंय याच्याकडे तू क्रिटिकली बघू लागला का? हो मी बघत स्वतः? होतो. हो बघत तुझे होतो. आई वडील नव्हे? मी स्वतः सुद्धा बघत होतो. मी माझ्या मित्रांचे होमवर्क वगैरे पण सॉल्व्ह करून दिलेले आहेत. सो ते मी पूर्ण ऑब्झर्व केलंय की शाळा कशी असते आणि शाळेमधल्या वेगवेगळ्या ज्या स्टेप्स असतात की इथून इथे परीक्षा झाली, चाचणी झाली, आता हायस्कूल झालं, आता बोर्डची एक्झाम आहे. हे सगळ्या स्टेप्स मी जवळून ऑब्झर्व सुद्धा केल्यात आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह सुद्धा झालो. ते पण कसं होतं आता, म्हणजे शाळा असायला हवी होती. जेव्हा शाळेची कटकट वाटत असते त्यावेळी ती नको असणं छान वाटतं, आणि जेव्हा हवीशी वाटायला लागते, ती कुठल्या वयात हवीशी वाटायला लागते मी सांगायची गरज नाही, आपण सगळे जाणतो. त्या वयात नेमकी शाळा नसणं हा जरा चम्मत आपल्या आयुष्यातली कमी झाली असं वाटलं का तुला? स्वतःहून असं नाही वाटलं मला पर्सनली तरी नाही वाटलं, पण माझ्या काही मित्रांना नक्की वाटलं की ते कधी कधी म्हणतात की नाही रे स्नेह, जायला पाहिजे होतं शाळेत, हायस्कूलला तरी जायलाच पाहिजे होतं. त्याच वयाचं मला त्याच वयात म्हणायचं. जायला पाहिजे मैत्रीण किंवा हां. काय असं असं वाटलं. काही जणांना टोटली वाटलं नाही, मला माझ्या करिअरवर फोकस करता आला, मला माझ्या या स्पेशल टॅलेंटवरती फोकस करता आला आणि मला पुढे जाता आलं. ह्याच्यामुळं मी होमस्कूलिंगला सपोर्ट करीन असं वाटलं, आणि मला तर सक्सेसफुली मला जे पाहिजे होतं ते करता आलं. सो त्याच्यामुळे म्हणजे आता यावरती थांबूच या, मूळच्या मुद्द्याकडे येऊया. तुमच्या घरात तुमच्या कुठल्या इयत्तेच्या पातळीवरती लहानपणी अर्थसंकल्पाची चर्चा झाली आहे किंवा अर्थसंकल्प हे शब्द कानावर पडलेत, असं कधी झालं होतं का? म्हणजे असं होतं का कधी? नाही, माझ्या घरात कोणी शिकलेलं नसल्यामुळे तिच्या चर्चा होणं शक्यच नाही. पण आमच्याकडे चाळीत वगैरे असं म्हणतात की अर्थसंकल्प आला की मग ती त्यांची दरवर्षाची कॅसेट पुन्हा लावणार, असं ते चालू आहे. म्हणजे वर्षानुवर्ष ते सुरूच आहे, ते कॅसेट लावणार असंच शब्दप्रयोग करतात. ऍक्च्युली आमच्याकडे असा आहे, ग्रामीण भाग असल्यामुळे ते अर्थसंकल्पनाचे किंवा त्यांना वाटतं चला अरे अचानक सोनं कसं काय वाढलं, अचानक या वस्तूची किंमत का वाढली, म्हणजे ते प्रत्यक्ष डायरेक्ट त्यांना माहिती नसते अर्थसंकल्प वगैरे, पण नंतर मग त्यांना जाणवते की हा अचानक यांच्या किमती वाढल्या किंवा वस्तूंच्या किमती कमी होणं वाढणं एवढाच अर्थसंकल्पाचा ठराविक अर्थ ते घेतात. ते तुला सगळ्यांनीच बोला या विषयावर, कारण अर्थसंकल्प आपण विचार करायला हवा एक सुशिक्षित नागरिक या अर्थाने. अशी अवस्था कधी आली किंवा त्या वेळात होती का, किंवा घरात तरी होती का, घरच्यांना तसं वाटायचं का? आमच्या सोसायटीमध्ये एक दादा होता, तो स्वतः खूप पॉलिटिक्स आणि ओव्हरऑल सोशली अवेअर खूप होता. सो तो आम्हाला जेव्हा त्याला वेळ मिळायचा आणि आम्ही असे त्याला रिकामी दिसायचो तेव्हा मग तो धरून बसायचा आम्हाला, आणि मग त्यावेळेला जे काही चालू आहे ते तो आम्हाला एक्सप्लेन करायचा आणि सांगायचा, आणि मग आम्हाला ते एकदम मजा वाटायची तेव्हा ते सगळं ऐकायला. सो तसंच एकदा बजेटबद्दल, बऱ्याचदा ॲक्च्युली बजेटबद्दल त्यांनी सांगितलं. तू कधी बजेट? तू मगाशी ट्रेक्स आणि ट्रेंड्स विषयी म्हणालास की तुला खूप ते एक्साइटिंग वाटते ती गोष्ट,
तर मला असा प्रश्न पडतो की आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने टुरिझम म्हणजे हा एक प्रकारे ॲडव्हेंचर टुरिझमचा किंवा नेचर टुरिझमचा भाग झाला, तर त्यात टर्टल ट्रेल्स वगैरे त्यांनी मेन्शन केलेले. मला असं वाटतं का की ह्या सगळ्यामध्ये तिथले जे टर्टलचे नेस्टिंग साईट्स आहेत त्यांचं कॉन्झर्वेशन जसं आतापर्यंत चालू आहे तसं पुढे राहू शकेल, म्हणजे जशी गर्दी वाढेल टुरिस्टची वगैरे. तर तुला असं नाही का वाटत की हां बरं आहे हे प्रमोट करताय, चांगली गोष्ट आहे, पण आपल्याकडची जी पर्यटनाची संस्कृती आहे त्याच्यामध्ये ते टिकेल का? मला पण त्यात थोडासा डाऊट वाटतोच, आणि कारण जेनझी त्याविषयी थोडे अवेअर आहेत का आधीच्या जनरेशन पेक्षा, की कचरा कुठेही भिरकावून द्या काही, म्हणजे सोशली आणि एन्व्हायरमेंटली ते अवेअर झालेत का? शिक्षणाचा काही फायदा होतोय का? म्हणजे मी ॲज अ जनरेशन वाईज असं कधीच नाही ऑब्झर्व केलं की ही जनरेशन जास्त किंवा सिम्पल भाषेमध्ये जास्त कचरा टाकते आणि ही नाही टाकत आहे. सगळ्यांमध्ये वेगवेगळे ग्रुप्स आहेत, सगळ्यांमध्ये काही जण तसे वागतात, काही जण असे वागतात. पण जेनझी जास्तीत जास्त म्हणजे प्राण्यांबद्दल प्रेम मी जेनझीमध्ये जास्त ऑब्झर्व केलंय. पूर्वीच्या जनरेशन म्हणजे त्यांच्यात पण लोक होती, असं नाही की कोणीच नव्हतं, पण नवीन नवीन जनरेशनला बिकॉज ते मिस आउट जास्त केलं गेलं त्याच्यामुळं ते जास्त त्याच्याबद्दल आता अप्रूप वाटतं. सो अशा साईट्स जास्तीत जास्त प्रिझर्व केल्या जातील असं मला तरी वाटतंय. इंटरेस्टिंग. तुमच्यातल्या म्हणजे या पिढीतला एक आत्ताचा कोर एलिमेंट हा हायर एज्युकेशन आहे आणि अब्रॉड शिक्षणात आणि परदेशी शिक्षण. अर्थसंकल्पामध्ये दोन मुद्दे आहेत. एक तर परदेशी शिक्षणासाठीचा जो काही खर्च आहे तो कमी होतोय त्यांनी त्या ड्युटीज कमी केल्यामुळे, आणि दुसरीकडे सरकार युनिव्हर्सिटी टाउनशिप उभारण्याची पण घोषणा करतं. तुम्हाला काय वाटतं की परदेशी शिक्षणाकडे तुमचे मित्रमंडळी वगैरे त्या पद्धतीने करिअर फोकस असू शकतील, ओरिएंटेड, तर त्यांच्यामध्ये यापैकी कुठल्या गोष्टीला जास्त प्रिफरन्स दिला जाईल किंवा कुठल्या गोष्टीकडे जास्त आत्मीयतेने पाहिलं जाईल असं वाटतं? त्या दोन पैकी म्हणजे इथलं परदेशी किंवा शिक्षणाला खर्च कमी करणं आणि हा भारतामध्ये आसिफचाच प्रश्न. मी अगदी मनोरंजक पद्धतीनं त्याच्याकडे येतो की ऑक्सफर्डला जाऊन शिकणं आणि नवी मुंबईत ऑक्सफर्डची शाखा आल्यानंतर शिकणं, यातलं काय निवडाल? ज्यांच्याकडे फायनान्शियल कॅपेबिलिटी असतील ते डेफिनेटली ऑक्सफर्डच प्रेफर करतील, कारण की स्टुडंट्स फक्त शिकायला जात नाहीत तर तो एक्सपिरियन्स घ्यायला जातात. सो बरेच जण ते प्रेफर करतील, पण फायनान्शियल कॅपेबिलिटीजनुसार नवी मुंबईची शाखा पण मला वाटतं की प्रेफर करतील लोक. सध्याच्या परिस्थितीत मला तरी वाटतं की ऑक्सफर्डच प्रिफर करतील, बिकॉज फॉरेन एज्युकेशनमध्ये व्होकेशनल कोर्सेस जास्त आहेत, स्किल बेस्ड लर्निंग जास्त आहे, हँड्स ऑन एक्सपिरियन्स जास्त आहे. इंडियामध्ये आपण हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणण्याकरता म्हणतो, बट टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी आता काही नाव वगैरे घेणार नाही, बट बरेच कॉलेजेस आहेत मुंबईमध्ये ज्यात सॉफ्टवेअर रिलेटेड कोर्सेस असतात आणि त्यात सॉफ्टवेअर अजिबात शिकवलं जात नाही, किंवा शिकवलं जातं तर 1-2 लेक्चर फक्त हे असं असतं, हे असं असतं, हे असं असतं, अशा पद्धतीने शिकवला जातो आणि इव्हेंच्युअली यू डोंट एंड अप लर्निंग दॅट सॉफ्टवेअर. सो हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. स्किल बेस्ड लर्निंग नाही आहे, व्होकेशनल कोर्सेस नाही आहेत. सो म्हणून मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीत ऑक्सफर्डच जास्त प्रिफर करतील, कारण की ऑक्सफर्डची शाखा नवी मुंबईला जरी उघडली तरी ती मग भारतीयच होऊन जाईल. भारतीयच शिकवायला पण इकडचे देतील ना. अरे रे रे काय पाणीच ओतलंच त्या करता. सगळ्यांसाठीच प्रश्न आपण इथे राहतो किंवा आपण ज्या भागात असतो तो भोवताल कसा हवा याच्याबाबत आपली काहीतरी कल्पना असते. आत्ताच्या अर्थसंकल्पातून तुमच्यापैकी काही जणांनी पहिल्यांदा बघितला, काही जणांनी थोडासा आधी बघायला सुरुवात केली, पण हे काय 1-2 अर्थसंकल्प तुम्ही पाहिले असतील, त्यातून ती अपेक्षा पूर्ण होते का की तुमचा भोवताल कसा हवा? म्हणजे कदाचित एक उदाहरण म्हणून आधीच्या पिढीला 3 वेळा खायला हवं असं वाटत असेल तर तुम्हाला 1 वेळ कमी खायला मिळालं तरी चालेल, पण वायफाय हवं असं वाटत असेल. सो या तुमच्या भोवताला बाबतच्या अपेक्षा आणि गरजा वेगळ्या आहेत. सो तुम्हाला ते वाटतं का की ते पूर्ण होतं? म्हणजे अगदीच असं वाटतं की असं काळानुरूप अपरिहार्यपणे जे काही येणार आहे ते तर येतच आहे, पण स्वतःहून आपणहून काय तरुणांना काहीतरी द्यायचं म्हणून असं काही दिसत वाटत नाही.
आणि ते कालानुरूप होणार आहे ते तर होतच आहे की ते ओघाओघातच आहे म्हणून, पण त्याचं काही अप्रूप वाटायचं कारण नाही. मुद्दामून काहीतरी स्वतःहून केलं गेलं आणि दिलं असं जर असतं तर मग ते कदाचित हिट झालं असतं की हो अरे हे आपल्यासाठी आहे, पण तसं तर काही वाटत नाही. आताची जनरेशन टायटल बघते आणि पुढचं वाचायला घेते. तसं त्यांनी टायटल दिले युवाशक्ती ड्रिवन बजेट. आता येणार आहे 2-2.5 वर्षाने परत खासदारकीचे इलेक्शन, तर ते बजेट कमी आणि एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा मॅनिफेस्टो जास्त वाटत होता. इंटरेस्टिंग. एक एक आणखी एक आसिफ. मुद्दा, लास्ट हां. अर्थसंकल्पामध्ये म्हणजे एरवीच्याही अर्थसंकल्पामध्ये वृत्तपत्र किंवा कोणी माध्यम किंवा बघण्याचं एक हे असतं की सामाजिक सुरक्षेसाठी काय आहे, तुमच्या पिढीचं त्याबाबतचा दृष्टिकोन काय आहे? कारण की म्हणजे लाडकी बहीण सारख्या योजना एकीकडे असतात, एकीकडे पेन्शन सारखी हे असतं, फ्री इन्शुरन्स आहे किंवा आहे, त्याला तुम्ही किती रिलेट करता किंवा त्याबद्दल तुमचं मत काय आहे की अशा पद्धतीच्या सोशल सिक्युरिटी स्कीम्स आहेत त्या कितपत इफेक्टिव्ह आहेत प्रत्यक्षात कागदापेक्षा? यावेळी ते जेरियाट्रिक्स साठी पण हां. आणलेली आहे त्यांनी स्कीम. Caregivers. केअरगिव्हर्स आणि एम्प्लॉयमेंटच्या ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या इथे त्यांनी म्हटलेल्या आहेत, पण त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत का? म्हणजे जेरियाट्रिक्स वगैरे किंवा योगा वगैरे यामध्ये किती प्रमाणात एम्प्लॉयमेंट आहे? आयरॉनिकली आता सध्याचं जे शासन आहे ते खूप म्हणजे सर्वात जास्त सोशलिझम फॉलो करणार आहे आणि तितकंच कॅपिटलिस्ट पण आहे अनफॉर्च्युनेटली, म्हणजे आयरॉनिकली. सो मला असं वाटतं की वेलफेअर स्कीम्सच्या ऐवजी अफोर्डेबल हेल्थकेअर, अफोर्डेबल एज्युकेशन आणि अपस्किलिंग म्हणजे स्किल्ड लेबर ऑलरेडी आपल्या देशात खूप कमी आहे आणि जितका आहे त्यातला पण बहुतांश अनएम्प्लॉईड आहे. सो मला असं वाटतं की अपस्किलिंग, अफोर्डेबल एज्युकेशन आणि अफोर्डेबल हेल्थकेअर या 3 गोष्टींवर फोकस जर केलं तर सोशल सिक्युरिटी जास्त फुलफिल होईल असं मला वाटतं. त्याच्यामध्ये असं आहे की ह्या ज्या योजना आहेत त्याच्यापेक्षा सरकारनं जर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी म्हणजे कर्जमाफी नको आम्हाला, तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतील अशा प्रकारे तुम्ही आम्हाला योजना द्या किंवा मग आमच्या मालाला भाव द्या, तर आम्हाला ते घेण्याची काही गरज पडणार नाही. लाडक्या बहिणीचं तेच आहे, ते फक्त अंशकालीन आहे, त्याच्यामुळे काही महिलांचं उत्पन्न वाढत नाही, तर दिसायला चांगलं आहे. एकतरी जर उत्पन्न वाढलं तर त्या स्वावलंबी पण होतील आणि त्यांचं घर पण सांभाळू शकतील. तर एकंदरीत उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करायला लागेल. मस्त. तुम्ही सगळे जरा बजेट आज सादर करत तुम्ही सगळ्याच्या पेपरमध्ये वाचता का त्याबद्दल बातमी? हो. नशीब आपण एवढं वर्ष इतकी वर्ष करतो आणि हे आम्ही कधी बघितलंच नाही.